नमस्कार मित्रांनो, मी असंच घराच्या पाठीमागं आलो होतो. तर मला घराच्या पाठीमागं आपलं गावरान मेवा भेटलेला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो आपला गावरान मेवा. तर मित्रांनो हे बघा, मी घराच्या पाठीमागं सहज आलो होतो. हे माझं घर आहे आणि घराच्या पाठीमागं मी आलो. तर इकडं बघितलं, म्हटलं काय जवळ दिसते. तर मी बघितलं, इथं आलो आणि हे बघा मित्रांनो, आता गावरान मेवा मी याला गावरान मेवा सांगतोय. तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की कळवा हे नेमकी काय आहे. तर चला मित्रांनो, पटापट काढून घेऊ. भरपूर निघाले इथे, हे बघा मित्रांनो. हे आणखी निघूच राहिले मित्रांनो. इथं पण निघाले आणि तिकडं पण निघाले. तर आपण चला पटापट काढून घेऊ तो आणि मग मी तुम्हाला दाखवतो कसं काय बनवता काय. तर चला मित्रांनो, पहिले आपण काढून घेऊ. तर मित्रांनो, मला वाटलं व्हिडिओ चालू आहे आणि व्हिडिओ चालू नव्हता. तर आपण एवढ्या काढले, परत आपण काढून घेऊ. तर हे बघा मित्रांनो, आपण उपटतोय. मोडून जाता मित्रांनो काढता वेळी काही. हे बघा, अशा प्रकारे आपण काढून घेऊ. बघा, पिशवीमध्ये टाकतोय मी. हे बघा मित्रांनो, हां हे बघा, हे काढले. कॉमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. बघा मित्रांनो, काढले आपण, याच्यात टाकले. तर बघा मित्रांनो, हे बघा, कॉमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर आपण पिशवीमध्ये काढून घेतले आहे. इथं पण आहे आणि इकडं साईडला पण उंगलेलं आहे. त्याला इकडं पण दाखवतो, पाणी भरपूर येतो आहे आता. हे बघा मित्रांनो, इकडं पण निघाले आहे. बघा, इथं तर भरपूर निघाले आणखी गवतामध्ये. तर मित्रांनो, चला आपण काढून घेतले. आता चला आपण घरी जाऊ. घरी गेल्यानंतर आपण मस्त त्याचं आलून बनवणार आहे. हे बघा, आता मध्ये आपण काढून घेतलेले आहे आणि आता आपण घराकडे निघालो आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याची माती साफ करून घेतली आहे. आता आपण त्याला पाण्यामध्ये टाकून घेऊ मस्त धुण्यासाठी. चला पटापट टाकून घेऊ तो. तर बघू शकता, तर आपण पाण्यामध्ये टाकून घेतले. झाले आपल्या पाण्यामध्ये टाकून. टाकल्यानंतर चला आता आपण स्वच्छ मस्त पाण्याने धुवून घेऊ. चिखल आपण आधीच साफ करून घेतलं होतं. आता आपण धुणार आहे. चला पटापट धुवून घेऊ तो. मस्त स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यायचे आहे. तर आता आपण मस्तपैकी साफ करून घेतले, धुवून घेतले. चला आपण आता त्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ. बस नाही मित्रांनो, या हाताने इझिली तुटतात.
त्याच्यामुळे वेळेचं काही काम नाही. मस्त आपण बारीक करून घेऊ. तर चला आता आपण पटापट बारीक करून घेऊया. मस्तपैकी बारीक करून घ्यायचे आहे. तर आता आपण बघू शकता सर्व बारीक करून घेतले आहे. बघू शकता तुम्ही. ते काही मोठे राहिले माझ्याकडनं, ते बारीक करून घेतो. तर आता पूर्ण बारीक झाले आहे. तर चला आता आपण त्याची भाजी बनवूया. तर आम्ही घरगुती मसाले घेतले. हे मिक्स मसाले आहे मित्रांनो, घरी तयार केलेले आहे. लाल मिरची आणि ते सर्व मिक्स आहे. आता आपण त्याच्यात थोडं तिखट मीठ टाकू. त्याच्यात आता आपण थोडी हळद घालू. त्याच्यानंतर मित्रांनो हे सांबार आहे. चला आता थोडा सांबार घालू त्याच्यात. तेल तापलं आहे. आता त्याच्यात आपला मसाला टाकणार आहे मित्रांनो. मस्त चाळून घेऊ, मिक्स करून घेऊ थोडा तेलामध्ये. आता मित्रांनो आपण बारीक केलेलं आपला गावरान मेवा जो आहे तो टाकणार आहे. मित्रांनो याला तुमच्याकडे काय सांगता नक्की कळवा. आमच्याकडे याला आळीम सांगता मित्रांनो. तुमच्याकडे काय सांगता ते नक्की कळवा. याला मस्त मिक्स करून घेऊ. तर मस्तपैकी मिक्स झाले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी मिक्स केलं आहे. त्याच्यात पाणी नाही टाकायचं मित्रांनो, तसंच झाकून द्यायचं. पण आता झाकून देणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, मस्तपैकी झाकून द्यायचं. म्हणजे मस्तपैकी शिजून झाले मित्रांनो, बघू शकता. एकदम मस्त शिजलेले आहे. चला आपण टेस्ट करू आता कसं काय लागतं. लागेल मित्रांनो, आता खाऊन बघू. एक नंबर मित्रांनो, एकदम मस्त लागलं. खूप छान आहे मित्रांनो. रानातली भाजी खूप खायला छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा मित्रांनो. कशी काय लागले दादा?
जर कधी मित्रांनो तुम्हाला पण सापडली ही भाजी तर नक्की ट्राय करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.